काकी एक वडापाव द्या ना पार्सल. ठीक आहे. बँड्रापर्यंत रिक्षा मिळाली पाहिजे फक्त. रिक्षात बसून खाणार होते, काय करू. कच खाते. वा 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 वा, इसको बोलते हैं सेलिब्रेशन. पहिला जॉब आणि गरम गरम वडापाव. वा वा वा. आजोबा या, मी तुम्हाला मदत करते. धन्यवाद बेटा, देव तुझं भलं करो. भलं झालंयच आजोबा, आज मला जॉब मिळालाय. हे कोणी ठेवलं इथे? कामते पण ना. कामते, काय झालं? जागा आहे ठेवायची. उचला ते. माझं नाही सर. मग कोणाचं? माहित नाही सर. लक्ष कुठे असतं तुमचं? सर पाण्याची बाटली आणायला गेलो होतो. इथे माझ्या गाडीचा टेबल केलाय कोणीतरी. ही वडापाव ठेवायची जागा आहे का? लक्षात येतं जरा. हो सर, सॉरी सर. त्यांच्यावर कशाला ओरडतोयस? तुम्ही जा. मी ठेवला होता तो. तू? हो, खरं तर नव्हते ठेवणार, पण तिकडे ते आजोबा त्यांना रस्ता क्रॉस करायला मदत करायला गेली होती. हॅव यू लॉस्ट युअर माइंड? अरे मुद्दाम नाही केलं मी, मला नव्हतं माहिती तुझी गाडी येते. कोणाची असेल ही? काय पद्धत आहे? तुला ऐकू येतं ना, मी बोलली ना त्या आजोबांना मदत करायला गेली होती. माहिती आहे तुझी सगळी नाटकं. अकलेच्या नावाने बोंब आहे नुसती. माझी अक्कल काढतोय आणि स्वतःची अक्कल काय खिशात ठेवलीस? अन्न खाली टाकायची काय गरज होती? मी खाली टाकलं नाहीये, ते चुकून पडलंय. मग मी सुद्धा त्या आजोबांना मदत करायला गेली होती म्हणून घाईघाईने इथे ठेवला. माझी काही चूक नाही. तरी सुद्धा ही जागा नाहीये वडापाव ठेवायची. म्हणून तू असं फेकून देणार आहेस? मला भूक लागली होती म्हणून घेतला होता मी तो वडापाव. एरवी ना मी कोणाच्या गाडीकडे बघत सुद्धा नाही. तुझ्या रागाच्या भरात फेकलंस ना तू हे. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो ना आपण. साऊ दे, मी कोणाला सांगते. तुला कसली किंमत असणार रे अन्नाची आणि ते बनवणाऱ्या माणसांच्या कष्टाची? मूर्ख. सोड मला. तुला खरंच असं वाटतंय आयुष्यात मी तुला कधी थांबवेन? होपलेस. जाऊ द्या. आईला घेऊन ये. शहाणपणा बॉय. Tonight